चला मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात. एकदम छान आहे बघा हा ड्रेस माझा, बघणार का? बघा इतका मस्त आहे ना. लॉंग टॉप पूर्वी होती ना लॉंग टॉपची फॅशन. तर आता मी काय घेऊन आलेली आहे, मी आता सहज गेले होते बाहेर वॉकिंगला म्हणून. मग माझ्या लक्षात आलं की माझं डोस्याचं सगळं प्रीमिक्स संपलेलं आहे. तर घेऊन आले, पैसे नेले नव्हते, काय नव्हते, फोन नव्हता, उधार करून आले. उधारी उधारी डोसा प्रीमिक्स दाखवते आता तुम्हाला. आता दळप काढायला पाहिजे. चला ड्रेस दाखवायचा होता तुम्हाला. आज कितीतरी वर्षांनी घातला हा ड्रेस, खूप वर्षानंतर. चला आता मी दाखवते तुम्हाला मी काय काय डोसा प्रीमिक्स मध्ये घालणार आहे. इथं 1 किलो ज्वारी, गहू अंदाज पंचे, हा सगळं पाव किलो अर्धा किलो जे घरात होतं तसं. उडदाची डाळ, हरभरा डाळ, पोहे, मेथ्या कमी जास्त झालं तरी चालते, निम्म घ्या. जिरे 50 ग्रॅम. धणे काय घातले नाही आहेत कारण की धणे काय मला फारसे चांगले नाही वाटलेले. आणलेत मी पण चांगले वाटले नाहीत. तांदूळ अर्धा किलो, मुगाची डाळ अर्धा किलो. अशा पद्धतीने हे सर्व यामध्ये मिक्स करून आता मी दळपाला देऊन येते. अशा पद्धतीने मस्तपैकी दळप झालेलं आहे. हे 3 किलो नक्कीच झाले. आता आणि एक डबा एक्स्ट्रा द्यायचा, देऊन यायचं. आता दळपाला देऊन या. चला. ताज्या ताज्या पिठाचा ताजा ताजा डोसा म्हणजे कालच दळप काढून आणलेलं आहे. बघूया आता कसा कसा सुंदर डोसा होतोय की नाही. मस्तच होतोय सोडा. हे बघा, हे अशी कन्सिस्टन्सी आहे. आता आम्ही 2 जण खाणार आहोत तर 6 चमचे पाहिजे. 6 ते 7 चमचे आणि 3 चमचे रवा असं मी घेतलेलं आहे आज. म्हणजे हे असे 5 चमचे डावाचे आणि 2 चमचे रवा. अशी कन्सिस्टन्सी आहे. जरा आवाज लहान करता काय? जरा असा तेल लावून घेतलेला आहे आणि या तेलाला वरती मी असं नुसतं टाकणार आहे. म्हणजे मला ते एकदा डावाने टाकलं की त्याच्यावरती मी असं हलवत नाही ते पीठ. असं अतिशय मस्त बरोबर कन्सिस्टन्सी झालेली आहे. फर्स्ट क्लास. आणि आता हे आपण झाकून ठेवूया यावरती. आणि वरती 100 ते 200 100 आकडे म्हणूया, बाद झाले. 200 काय करायचे म्हणजे तोवर आपले आकडे सुद्धा म्हणून होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे आकडे का म्हणायचे मी तुम्हाला सांगितलेले आहे की हे 12 खडीतले जे स्वर आणि वर्ण जे आहेत याचा आपल्या शरीरातल्या चक्रांशी फार त्याचा संबंध असतो. म्हणजे आपल्या शरीरात जी 7 चक्र, महत्वाची 7 चक्र, तशी अनेक चक्र आहेत, त्याला आपण नर्व प्लेक्सस म्हणतो. तर तसं सर्वात खालचं मूलाधार चक्र, इथलं अनाहत चक्र, बेंबीजवळचं मणिपूर चक्र, त्याच्या खालचं स्वाधिष्ठान चक्र, हे आज्ञा चक्र, हे सहस्त्रार चक्र आणि हे विशुद्ध चक्र. तर ही जी चक्र असतात ही चक्र ब्लॉक झालेली असली की आपल्या तब्येतीच्या आणि शारीरिक आणि मानसिक ह्या तक्रारी होतात. मानसिक तक्रारी म्हणजे घाबरणे किंवा मेंटल होणे ह्या नव्हेत, तर अगदी उत्साह न वाटणे, धडधडणे, काम न करावंसं वाटणे, याला सुद्धा आपण मानसिकच काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स म्हणूया. मानसिक म्हणजे काय, मानसिक रोग नव्हे किंवा रुग्ण नव्हे. आपल्याला काहीच करावंसं न वाटणे, धाडस नसणे, जीव घाबरणे, सतत काळजी करणे, चिंता करणे, मन हळवं असणे, डोळ्यासारखं पाणी येणे, कोणीकडचं इकडं, म्हणजे थोडक्यात इमोशनली अतिशय हळवं असणे, संवेदनशील,
संवेदनशील नाही, हळवं. अति हळवं असणं सुद्धा चांगलं नाही. तर ही जी चक्र असतात, ही चक्र मध्ये जे ब्लॉक्स असतात ते ब्लॉक्स रिलीज होतात. त्याच्यासाठी आपण रोज 1 ते 100 आकडे म्हटले पाहिजेत. आणि एवढंच नाही, अक्षरं सुद्धा ही म्हटली पाहिजेत. आ ई 12 अक्षरच म्हणतात ना, का मुळाक्षरं म्हणतात. 12 खडी म्हटली गेली पाहिजे. आ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. तुम्हाला माहिती आहे ना, कितीतरी बीजमंत्र जे आहेत देवाचे श्लोकांमधले, ते जे बीजमंत्र आहेत ते या 12 खडीतल्या शब्दांवरनंच आहे. अगदी तुम्ही देवीचा जरी म्हटला, ओम ऐं ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे, याच्यामध्ये बघा किती शब्द आले 12 खडीतले. आणि जेव्हा तुम्ही एखादा श्लोक, एखादा शब्द सारखा सारखा म्हणता तेव्हा तो सिद्ध होतो. म्हणजे त्याचे जे फायदे आहेत, गुण आहेत, ते आपल्याला मिळायला लागतात. त्यामुळे कशाचं काय, ह्याच्यापेक्षा आपण 12 खडी म्हणायची मस्तपैकी. आणि आपल्या तब्येतीसाठी ते चांगलं असतं, शारीरिक आणि मानसिक दोन्हीसाठी. कारण ही चक्र जी आहेत, त्या चक्रामध्ये काही ब्लॉक्स असतील तर ते हळूहळू हळूहळू, अर्थात हे 1-2 दिवस करून उपयोग होत नाही, महिनोन-महिने, वर्षानुवर्षे करायला पाहिजे आपण रोज नियमितपणे. मग त्याचे आपल्याला गुण मिळणार, फायदे मिळणार. मग त्याच्यासाठी काय करतो आपण, हे असं म्हणण्याच्या ऐवजी कोणी रामरक्षा म्हणतो, कोणी अथर्वशीर्ष म्हणतं, कोणी बायका रोज घरी आरती म्हणतात देवाची. त्यामध्ये हे 12 अक्षरं आपोआप, 12 खडी आपोआपच म्हटली जाते. आणि यासाठी म्हटली पाहिजे. अलीकडच्या जमान्यामध्ये तोंडातनं शब्द आपल्या बाहेर पडत नाहीत. हसणं तर सोडाच, शब्द बाहेर पडत नाहीत आपल्या तोंडातनं. का तर सतत आपण त्या मोबाईलवर असतो आणि मोबाईलवरच आपली सगळी कामं होतात. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो तर आपण त्या दुकानदाराशी बोलणार, काहीतरी द्या, दाखवा, करा, बार्गेनिंग करणार, किती पैसे, काहीतरी शब्द बोलणार ना आपण. पण आपण हल्ली दुकानात जात नाही, ऑनलाईन खरेदी करतो आपण. काय त्याच्यात आपण कुणाशी बोलतो, काहीच नाही, आपले ते शब्द बोललेच जात नाही. त्यामुळे सर्वांचे जे चक्र आहेत ना, ती अधिक 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 ब्लॉक व्हायला लागलेली आहे. त्यामुळे 12 खडी म्हणा, 1, 2, 3, 4, 100 पर्यंत म्हणा. आणि तशी ती म्हणायला लाज वाटते म्हणून श्लोक म्हणा, मंत्र म्हणा, काय नाही तर शेवटी आरत्या तरी म्हणा. घालू का? अहो इथं ताकाचं आहे, घ्या की लोण्याचं. इथं आहे ना, हे बघा, जरा घ्यायचं. हो, मी ठेवलं नाही म्हणून काय झालं, ते काय तिथं आहे, ते तिथंच ठेवा, तिथंच ठेवा, घेऊन जाऊ तिथंच. ते कागदावर ठेवा, म्हणजे लोण्याचं जरी तुम्ही काढलं तरी इथं ठेवा. हां बस, म्हणजे कागद काढला तरी तो त्याच्यावर राहतो. कसे झाले ताज्या पिठाचे डोसे चवीला? मस्तच झालेत. कारण कसं आहे माहिती, ज्वारीचं पीठ नवीन आहे ना आत्ता. जसं भाकरीला विरं जातं ज्वारीच्या पिठाचं, म्हणून म्हणतात ना जास्त एकदम पीठ काढून आणत नाहीत, तसंच आहे ह्याचं सुद्धा. जसं पीठ जुनं होईल, महिना 2-2 महिने जर का राहिलं तर त्याचं विरं जाणारच ना डोश्याच्या पिठाचं सुद्धा. मग ते तुकडे पडायला लागतात. काय वाईट होत नाही, तुकडे पडायला लागतात. असं निघत नाही गोल छान, चिकटा जातो ना त्या पिठाचा. तरी सुद्धा 4 माणसं असतील तर 1 किलो ज्वारीच्या पिठाचं करायला पाहिजे. 1 किलो ज्वारी आणि बाकी सगळ्या डाळी पाव किलो घ्या. तांदूळ, गहू, तुरीची नाही हो, हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, सगळं घ्यायचं. हरभरा म्हणजे फुटाण्याची डाळ पाव किलो, कच्चे पोहे, कांदे पोहेवाले पोहे ते पाव किलो. आणि हे सगळं न भाजता घालायचं. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जिरं घालतो, धणे घालू नका, त्याला कीड लागते. त्यामुळे धणे मी हल्ली बंद केले. जिरे घालायचे, लवंग घालायचे, मेथ्या घालायच्या, मस्त लागतं, मस्त. अशा पद्धतीने हे पीठ दळून आणणे न भाजता. चला आता मी पण खायला घेते. चहा पिणार आहे ना? हां या. चहा एकीकडे ठेवलेला आहे, एकीकडे हे बघा. मस्त जाळीदार डोसा.
डोसा म्हणा, घावरवण म्हणा, काहीतरी म्हणा. चला खाऊया. मस्तपैकी डोसा, लोणी आणि चटणी असं आपण खाणार आहोत. तुम्हाला माहिती आहे मी हरभऱ्याच्या डाळीची चटणी करते. हरभऱ्याची डाळ, कांदा, थोडासा लसूण, थोडासा आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर. हरभऱ्याची डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ आणि तयार फोडणी ज्याच्यामध्ये शेंगदाणे असतात तळलेले, कांदा वगैरे सगळं कच्चा घालायचं, सगळं कच्चा, आणि एक ढबू मिरची घालायची. मस्त चव लागते. ढबू मिरची आणि फुटाण्याची डाळ असं ते आहे कॉम्बिनेशन. मस्त झालं आहे.